आज आमच्या मागं पुन्हा एक नवीन लपड. कोणतंही काम करायला जावं ते करण्याच्या आधीच वाचून बसतंय. काय झालं कसं झालं सर्व एकदम पद्धतशीर सांगतो. त्या आधी आडीला फॉलो करून घ्या बरं का. आणि आज आपल्याला द्राक्ष बागेचा शेणा टॉप करायचा होता बरं का. आणि आम्ही नाही का लेबरच्या कमीत कमी 10 ते 15 दिवस मागे लागलो बरं का. पण ते काही यायचं नावच घेत नाही भाऊ. त्यामुळे आम्ही पण त्यांना की जास्त फोर्स मारला नाही आणि घरच्या घरीच विरणी सुरू केली. आणि आपल्याकडे कबाड एवढं साचलं होतं भाऊ, कमीत कमी 2 ते 3 महिने आपला आरामात भागत आता. आणि तुम्ही असं कधी ऐकलं का गुळाची फवारणी द्राक्ष बागेला केली? हा नाही ना. आणि झाला असं औषध वगैरे समजा काढून बसलो आणि इंजन चालू व्हायला नाही आपलं. म्हणजे माझा घाम असा काढा आणि तो काढा पण परत सुरू पण व्हायला नाही. आणि इकून तिकून ते चालू झालं बरं का. आणि परत एक नवीन लपड समोर आलं बघा तुम्ही. नळीच फुटली डायरेक्ट. आणि सकाळ मी कोण टोम पाहिलं तर मलाच मिळ लागत नाही भाऊ. नुसती साडेसाती माग लागली. आणि 1 महिना पाऊस लगातार चालू होता त्यामुळे काही पाळी हाणताच नाही आली. आणि आजपासून पाऊस उघडला होता त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे बोलून घेतला आणि पाळीला सुरुवात केली. आणि खरं सांगतो बाई 7:30 अशी मागे लागली काय सांगू तुम्हाला. आणि तेवढ्यामध्ये आमच्या ड्रायव्हरनं काय केलं, ट्रॅक्टर डायरेक्ट पिंपळामध्ये घातलं. गुतली पांटी मोळा बाय एकदा. मग आम्ही पण थोडाफार टेक्नॉलॉजीचा इस्तेमाल केला आणि टप वगैरे बसून दिला आणि ट्रॅक्टर सुरू केलं. बाकी पाळी एवढी जबरदस्त लागू लागली भाया काही मी सांगू शकत पण नाही. आणि आमचा ड्रायव्हर तर एवढा हॅवी म्हणजे